हॅलो एव्हरीवन, वेलकम टू कॅपिट्यूड्स कॅपिटल ऑफ लर्निंग. तुम्हा सर्वांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. बघा, थोड्याच वेळाआधी मी तुम्हाला MMRDच्या शॉर्ट नोटिफिकेशनबद्दलची माहिती दिली होती, पण त्याची आता डिटेल नोटिफिकेशन वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये बराच एक प्रश्न येतो आहे विद्यार्थ्यांचा की तो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे की नाही, याबाबतची संपूर्ण मी माहिती देतो आहे आणि याचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला देतो आहे. सोबतच त्याचा एक्झामिनेशन पॅटर्न काय राहील, फॉर्म फिलिंगची डेट्स काय, सगळ्या गोष्टीची माहिती आपण आपल्या डिटेल नोटिफिकेशनमध्ये पाहतोय. पण त्याआधी जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनवरती क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला टाइमली अपडेट्स आहे हे पाहायला मिळेल. ठीक आहे, थोड्याच वेळाआधी मी शॉर्ट नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला समजून सांगितली होती. हा सेशन जर नसेल पाहिला तर तुम्ही ही जी क्विक नोटिफिकेशन आहे जाऊन यूट्यूबला पाहू शकता. सोबतच आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अशी टाइमली मॉक टेस्ट, प्रॅक्टिस क्विजेस, PYQs आणि ई-बुक्स पाहायला मिळेल. ठीक आहे, आपल्याला PYQच्या सेक्शनमध्ये तुम्हाला इथे सगळे PYQs इथे पाहायला मिळेल. जर तुम्हाला कुठला पेपर ॲड करायचा असेल या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तो पेपरसुद्धा ॲड करू शकता. दोन्ही ॲप्लिकेशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs, टेक्निकल इलेक्ट्रिकलसाठी आणि कॅपिट्यूड्स नॉन टेक्निकलच्या सब्जेक्टसाठी तुम्ही डाउनलोड करून ठेवा. त्यामध्ये तुम्हाला मल्टिपल कोर्सेस, फ्री ई-बुक्स आणि जो युजफुल डेटा असतो एक्झामिनेशनसाठी तो तुम्हाला पाहावयास मिळतो. ठीक आहे, आता बघा, ह्या नोटिफिकेशनमध्ये आपल्याकडे कंप्लीट डिटेल्स जे आहेत हे आउट करण्यात आलेले आहे. आता याबाबतची संपूर्ण माहिती मी तुम्हाला वन बाय वन सांगतो. ठीक आहे, आजच्या तारखेला ही नोटिफिकेशन आलेली आहे MMRDद्वारा, ज्याला आपण म्हणतो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण. ठीक आहे, आता बघा, सरळ सर्वे भरती प्रक्रियेद्वारे ही आपली नोटिफिकेशन होणार आहे. ठीक आहे, आणि याची लास्ट डेट जी आहे ही 20 मार्च 2026 पर्यंत डिसाईड करण्यात आली आहे. 18 फेब्रुवारी 2026 पासून ते 20 मार्च 2026 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकार करण्याची जी विंडो आहे हा ओपन करण्यात येईल. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ना, ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे की ही जी नोटिफिकेशन डेट असते ना, ही तुम्ही लिहून ठेवत चला आणि याबाबतचे जे अपडेट्स असतात ना वेबसाईटला येतात, हे बरेचदा तुमच्याकडनं मिस होतात. त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की या नोटिफिकेशन डेटवरती तुम्ही फोकस करायला पाहिजे. ठीक आहे, नोटिफिकेशन नंबर ज्याला आपण म्हणतो. दुसरी गोष्ट म्हणजे ऑफिशियल वेबसाईट कुठली आहे, mmrd.maharashtra.gov.in. त्यामध्ये डिव्हिजन सेक्शनमध्ये जायचं, ॲडमिनिस्ट्रेशन टॅबवरती जायचं आणि रिक्रुटमेंट या टॅबवरती तुम्हाला ही नोटिफिकेशन मिळेल टॅब. आणि खरं तर आपण टेलिग्राम चॅनलला सुद्धा ही प्रोव्हाइड करून दिलेली आहे. ठीक आहे, आता बघा, यामध्ये टोटल पोस्ट किती आहेत आणि त्याची टोटल पोस्ट काउंट किती आहे. ठीक आहे, हे आपण बघतो आणि त्याची श्रेणी कुठली आहे किंवा वर्ग कुठला आहे. ठीक आहे, तर सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्यसाठी टोटल पोस्ट आहेत 7. ह्या पोस्ट तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, सोबतच आतापर्यंत जे आपल्याकडे बरेच ॲस्पिरंटचे जे फ्रेशर्स आहेत त्यांना मी तुम्हाला सांगतो, ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाही, त्यांनी कनिष्ठ अभियंता किंवा सहाय्यक अभियंता या पोस्टसाठी तयार करण्यासाठी जो एक्सपिरियन्स लागतोय की नाही, याबाबतची चर्चा आणि याबाबतची जी माहिती आपल्या व्हॉट्सॲपच्या थ्रू घेतलेली होती. ठीक आहे, त्याबाबतची मी पूर्ण क्लॅरिटी देतो आहे. आता बघा, या पोस्टसाठी जसं की भूमापक झालं, संगणक तंत्रज्ञ झालं, यासाठी वेगवेगळ्या पोस्ट आहे. ठीक आहे, याचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय किंवा तुम्हाला मिनिमम क्वालिफिकेशन किती लागतं याबाबतची आपण सगळ्यात पहिले चर्चा करूया. ठीक आहे, त्याआधी बघा, इथे तुमचा ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे जे वेळापत्रक आहे हे 18 तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू झालं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही आजच फॉर्म फिलअप करायला सुरुवात कराल. लक्षात घ्या, एक 2 ते 3 दिवसामध्ये याची जी कंप्लीट नोटिफिकेशन वाचून संपूर्ण तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत की नाही या गोष्टीची काळजी करून, पडताळणी करून तुमचे फॉर्म फिलअप करायचं आहे प्रॉपर व्यवस्थित. कारण की 20 मार्च 2026 पर्यंत याची जी आहे आपल्याकडे लास्ट डेट आहे फॉर्म फिलअप करायची. ठीक आहे, एक्झामिनेशनचा डेट आपण 20 तारखेपासून एक 40 दिवस कन्सिडर करून ठेवा. एक स्टँडर्ड आपल्याकडे जो असतो तो म्हणजे राहील आपल्याकडे एप्रिलच्या एंडपर्यंत किंवा मेच्या स्टार्टिंगला. ठीक आहे, तर ह्या डेटला घेऊन तुम्ही कन्सिडरेशन करा आणि प्रिपरेशन करायला सुरुवात करा. ठीक आहे, आता बघा, यामध्ये सहाय्यक अभियंता श्रेणी 1 स्थापत्य. ठीक आहे, सिव्हिलसाठी आपल्याकडे पोस्ट आहेत. ठीक आहे, टोटल 7 पोस्ट आहे. आता शैक्षणिक अर्हता म्हणजे जे आपल्याकडे बेसिक एज्युकेशन क्वालिफिकेशन असतं, ठीक आहे, त्यामध्ये म्हटलेलं आहे की डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग अँड इट्स इक्विव्हलंट फ्रॉम द रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूशन. ठीक आहे, त्यानंतर दुसरं आहे की अनुभव म्हणजेच एक्सपिरियन्स. द अपॉइंटमेंट शॅल बी मेड ऑफ सुटेबल कॅन्डिडेट्स ॲज बिलो. ठीक आहे, तर मिनिमम जो एक्सपिरियन्स किती पाहिजे हा याच्यामध्ये दिलेला आहे. आता इथे जो आहे, जसं आता मी JEEची गोष्ट करतोय. ठीक आहे, त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी संकेत दूरसंचार, सिग्नल्स अँड टेली ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, आता बघा, सिग्नल्स अँड टेलीसाठी जे आहेत एलिजिबिलिटी कोण कोण आहेत, डिग्री ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये आहे किंवा त्याची इक्विव्हलंट जी आहे ती आपल्याकडे ही डिग्री या सिग्नल्स अँड टेलीसाठी आपल्याकडे एलिजिबल आहे. ठीक आहे, आता मी जिथे जो फ्रेशरसाठी एलिजिबिलिटीचा जो एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे, तो त्याबाबतची मी तुम्हाला माहिती देतो आहे. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा. बघा, आता इथे सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक. ठीक आहे, यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, विधी शाखेची अथवा व्यवस्थापन, मिळकत व्यवस्थापन शाखेची पदव्युत्तर पदविका असल्यास प्राधान्य, तसेच MSCIT संगणकीय अभ्यासक्रम उत्तीर्ण पाहिजे. ठीक आहे, प्लस याच्यामध्ये मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आता बघा, कनिष्ठ अभियंता. मी आता बरेच ॲस्पिरंट्स आपल्याकडे इलेक्ट्रिकलचे कनेक्टेड आहेत, त्यासाठी मी तुम्हाला इलेक्ट्रिकलची पूर्ण माहिती देतो आहे. तर बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी 2 किंवा आपण बेसिक और आपण म्हणू ऑब्लिक सहाय्यक अभियंता श्रेणी 2 हा S15 मध्ये येईल. ठीक आहे, आणि कनिष्ठ अभियंता S14चा पे स्केल त्याला लागू राहील. ठीक आहे, गट ब मध्ये येतो. तर याच्यामध्ये पदविकाधारक आणि पदवीधारक. ठीक आहे, पदविका म्हणजे असतो हा डिप्लोमा,
ठीक आहे. आणि पदवी ज्याला आपण म्हणतो त्याला पण तो डिग्री, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथे बघा टोटल पोस्ट जे आहेत, ठीक आहे, या आहेत 16. ओके. हा इथे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपल्याला दिलेलं आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी एक याच्यामध्ये रिझर्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे, काही ना काही तरी तुम्ही लक्षात ठेवा. आणि ज्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला रिझर्वेशन आहे तुम्ही त्या ओपनमधून सुद्धा अप्लाय करू शकता, आराखडीमधून. ओके. आता बघा याच्यामध्ये बरेच ॲस्पिरंटचे आम्हाला नुकतंच बरेच सगळे क्वेरीज झालेले आहे. शैक्षणिक अर्हता म्हणजे एकतर डिग्री और डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पाहिजे, और इट्स इक्विवलेंट फ्रॉम इट्स रिकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड इन्स्टिट्यूशन. और इट्स इक्विवलेंटचा अर्थ काय असतो की इलेक्ट्रिकल अँड अलाइड. ठीक आहे. इलेक्ट्रिकल अँड अलाइड जे असतात ना, ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल अँड पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, तर हे सुद्धा ॲस्पिरंट यासाठी एलिजिबल असतात. ठीक आहे. एक तर डिग्री हवी आहे किंवा और म्हणजे किंवा आपल्याकडे डिप्लोमा हवा आहे इलेक्ट्रिकल डोमेनमध्ये किंवा त्याच्या अलाइड ब्रांचेसमध्ये. ठीक आहे. इलेक्ट्रिकल प्लस, कारण की इलेक्ट्रिकल हा कोर झाला. ठीक आहे. प्लस तुमच्या अलाइड ब्रांचेस सुद्धा याच्यामध्ये एलिजिबल राहतील. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो की अपॉइंटमेंट, याच्यामध्ये एक्सपिरियन्स म्हटलेलं आहे. अपॉइंटमेंट शॅल बी मेड ऑफ सुटेबल कॅन्डिडेट्स ॲज बिलो. ठीक आहे. अपॉइंटमेंट अशा विद्यार्थ्यांची कन्सिडर करायला ज्यांच्याकडे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम द एनर्जेटिक, डायनॅमिक, मोटिवेटेड पर्सन हू पजेस द प्रिस्क्राइब्ड एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग इन द कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स. ठीक आहे. ज्यांच्याकडे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टचा एक्सपिरियन्स आहे त्यांना प्रिफर्ड केला जाईल. ठीक आहे, बरोबर आहे, त्यांना प्राधान्य दिलं जाईल. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकल 2 years एक्सपिरियन्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड फील्ड्स विल बी प्रिफर्ड. याचा अर्थ काय होतो की जर तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डोमेनमध्ये किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये, त्यांना प्रिफर केलं जाईल. हा कंपल्सेशन नाही आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की फ्रेशर जे आहेत हे पूर्णपणे या पोस्टसाठी एलिजिबल आहे. तुम्ही या फॉर्मसाठी फिलअप करू शकता. हा प्रिफर्ड असल्याकारणामुळे जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल. ठीक आहे. पण तुम्ही जर फ्रेशर असाल तरीही तुम्ही मात्र या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. ही माझ्याकडनं तुम्हाला क्लॅरिफिकेशन आहे. आलं लक्षात? तर प्रिफर्ड जिथे असतं आणि जिथे कंपल्सरी असतं ह्या गोष्टीचा तुम्हाला डिफरन्स माहिती असायला पाहिजे. ओके, क्लिअर झालं? अशाच प्रकारची तुम्ही इतरत्रही जे आपल्याकडे पोस्ट आहेत ह्या तुम्ही कम्प्लिटली बघू शकता. जसं की संगणक तंत्रज्ञानासाठी 2 पोस्ट आहेत. ठीक आहे. याला मिनिमम क्वालिफिकेशन किती म्हटलेलं आहे वगैरे. ठीक आहे, दिसलं. त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणबद्दल आपल्याकडे रिझर्वेशनबद्दल लिहिलं आहे. खेळाडू आरक्षणबद्दल आपल्याकडे क्लॅरिटी यांनी दिलेली आहे. दिव्यांग आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे. कंप्लीट नोटिफिकेशन जे आहे ना ही तुम्हाला पाहावी लागेल. ठीक आहे. अनाथ आरक्षण, माजी सैनिक व आरक्षण, ओके, पूर्ण आरक्षणाचे प्रकल्पग्रस्त झालं. भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण दिलेलं आहे. ठीक आहे. पदवीधर, पदविकाधारक, अंशकालीन कर्मचारी आरक्षण. ठीक आहे. महिला आरक्षणासाठी माहिती दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी. आता अर्ज भरायसाठी कुठे दिलेलं आहे ही बघा नोटिफिकेशन दिलेलं आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी या वेबसाईटला, ठीक आहे, लिंकवर जाऊन सविस्तर जी माहिती आहे ही वाचावी. ठीक आहे. कुठलाही टेक्निकल इश्यू जर असला तर TCSद्वारा जी तुम्हाला ही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे ना, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. मॉर्निंगला 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही की फॉर्म फिलअपची जी लास्ट डेट आहे ही 20 मार्चपर्यंत राहील, रात्री 12पर्यंत. ठीक आहे. पण प्रयत्न करा की 2-3 दिवसामध्ये याला प्रॉपरली फॉर्म फिलअप करायचे प्रयत्न करायचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षा शुल्काचा भरणा करणे म्हणजेच ऑनलाईन फी पेमेंटसाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करता येईल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप झालं त्याचे प्रिंट जे आहे ना ही मात्र करून ठेवा. ही बरेच विद्यार्थी करत नाहीत. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे अपलोड करायसाठी फॉर्म बेसिकली फोटो आणि सिग्नेचर प्लस जे डॉक्युमेंट अपलोड करताना, ठीक आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आता काय होतं की फोटो स्कॅन केलेला हा क्लिअर राहत नाही. तर फोटोचं जो रिझोल्युशन आहे प्लस याचं जे डायमेन्शन दिलेलं आहेत ना हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. स्वाक्षरी, आता बघा स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रत अपलोड करणे याचा मिनिमम रिझोल्युशन जो आहे हा मात्र तुम्ही लक्षात ठेवा. हे बरेचदा काय होतं की कलर मॅच होत नाही किंवा ते दिसत नाही आणि त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला इश्यू येतो. ठीक आहे. असं तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. सोबतच परीक्षा शुल्क व परीक्षा केंद्राबाबतची नियमावली यामध्ये जर खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1,000 रुपये फीज आहे, एक्झाम फीज. ठीक आहे. मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये फीज आहे. अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये. माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील. ठीक आहे. तर जो आपल्याकडे फॉर्म फिलअप आहे 100,000 रुपीज आणि 900 रुपीज आहे. ही नॉन रिफंडेबल राहणार आहे आणि तुमची जी पेपर आहे हा कम्प्युटर बेस्ड टेस्ट पेपर CBT बेस्डमध्ये होणार आहे. ठीक आहे. म्हणजे कम्प्युटरमध्ये ऑनलाईन पेपर होईल तुमचा. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, आपल्याकडे ॲडमिट कार्ड रिलीज झाल्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आपल्याकडे एक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ॲज अ प्रिलिमिनरी म्हणून ते घेऊन जावं लागतं. ठीक आहे. सोबतच आता बघा इथे एक्झाम पॅटर्नचं दिलेलं आहे. तर एक्झाम पॅटर्न ऑलमोस्ट तुमच्यासाठी कॉमन दिलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की नॉन टेक्निकलला हा प्राधान्य देण्यात आलेला आहे. ठीक आहे. नॉन टेक्निकलला की सगळ्यात जास्त बघा भाग 1 म्हणजे पार्ट 1 मध्ये मराठीमध्ये तुम्हाला 20 प्रश्न आहेत.
पार्ट 2मध्ये इंग्लिश क्वेश्चन्स आहे, पार्ट 3मध्ये GK आहे 10 क्वेश्चन, बौद्धिक चाचणीमध्ये 10 क्वेश्चन, म्हणजे हे 60 क्वेश्चन तर आपल्याकडे नॉन टेक्निकलचेच आहेत. ओके, बौद्धिक चाचणीमध्ये आपल्याकडे 10 क्वेश्चन. आता बघा हे 60 क्वेश्चन जे आहेत ना, हे आपल्याकडे खूप गेम चेंजिंग ठरणार आहे एक्झामिनेशनला क्लिअर करण्यासाठी. मी बरेचदा ॲस्पिरंटला रिकमेंड करत आलेलो होतो की नॉन टेक्निकल हा खूप मोठा एक गेम चेंजिंग आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी, जरी तुम्ही टेक्निकल सेक्शन करता. आता बघा यामध्ये टेक्निकल सेक्शन 40 क्वेश्चन दिलेले आहे. ठीक आहे, तर एकूण क्वेश्चन जे आहेत 100 क्वेश्चन फॉर 200 मार्क्स आणि 120 मिनिट्सचं आपल्याकडे ही एक्झामिनेशन राहणार आहे. आता समजा आपण इलेक्ट्रिकलमध्ये सुद्धा बघतो आहे, कठीण पातळी सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे, पदवी म्हणजेच डिग्री. ठीक आहे, आता याचा लँग्वेजचा जो पोर्शन सेक्शन आहे, सामान्य ज्ञान मराठी इंग्लिशमध्ये राहील, इंग्रजी ऑब्व्हियसली मराठी इंग्लिशमध्ये राहणार आहे आणि मराठी मराठीमध्येच राहील. ठीक आहे, टेक्निकलसुद्धा आपल्याकडे इंग्लिशमध्येच राहील, हे याच्यात कंपल्सेशन दिलेलं आहे. लँग्वेजसुद्धा दिलेली आहे की कुठली क्वेश्चन तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये विचारण्यात येईल. ठीक आहे, आता सोबतच प्रत्येक पोस्टसाठी जे डिव्हिजन आहे हे ऑलमोस्ट आपल्याकडे सेम करण्यात आले. जर आपण सहाय्यक अभियंता कनिष्ठ, ठीक आहे, विद्युतसाठी आपण सुद्धा पाहतोय, तर टेक्निकल तुम्हाला फक्त 40 मार्क आहेत, पण हा नॉन टेक्निकलचा सेक्शन 60 क्वेश्चनचा फार एक मोठा डॉमिनेटिंग आहे. त्यामध्ये तुम्हाला याला प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे. आलं लक्षात? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, यासाठी जर तुम्हाला फर्दर गायडन्स हवं असेल की कुठले कुठले टॉपिक करायचे, तर या नंबरवरती 7741063663 या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तुम्ही प्रॉपर गायडन्स घेऊ शकता. ठीक आहे, याचा डेडिकेटेड कोर्ससुद्धा आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनवरती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, जेणेकरून तुम्ही या नॉन टेक्निकलच्या सेक्शनची संपूर्णपणे तयारी करू शकता. टेक्निकलचं तर तुम्हाला तयार करायचीच आहे, पण सोबतच नॉन टेक्निकलला तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे. हा कंप्लीट जो पॅटर्न आहे, एक्झामिनेशन पॅटर्न हा सगळ्यांसाठी सेम आहे. फक्त लघु टंकलेखक यासाठी जो व्यावसायिक जी चाचणी आहे, ठीक आहे, प्रोफेशनची टेस्ट म्हटलो की 80 क्वेश्चनची राहणार आहे आणि भूमापकसाठी सुद्धा जी आपल्याकडे प्रोफेशनची टेस्ट 80 मार्क्सची राहणार आहे. ठीक आहे, तर आलं लक्षात? तर याच्यामध्ये जो व्हॅरी करतो आहे टाईम, ठीक आहे, हा फक्त व्हॅरी करतो आहे लघु टंकलेखकसाठी आणि भूमापकसाठी. ठीक आहे, बाकी सगळ्यांसाठी ऑलमोस्ट हा जो आहे सिलेबस जो आहे हा सेम आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये ही जी कंप्लीट नोटिफिकेशन जे आहे, सोबतच आपल्याकडे वयोमर्यादासुद्धा दिलेली आहे. तर ओपन साठी आपल्याकडे 38 इयर्सपर्यंत जी आहे मॅक्सिमम एलिजिबिलिटी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे, आणि खुलासाठी मागासवर्गीयसाठी मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यूज दिलेले आहे. ठीक आहे, आता बघा किमान म्हणजे मिनिमम, कमाल म्हणजे मॅक्सिमम. ठीक आहे, तर आपण मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये बिलॉंग करताय, तर समजा तुमच्याकडे 43 इयर्सचा मॅक्सिमम एज क्रायटेरिया दिलेला आहे. ठीक आहे, मिनिमम आपल्याकडे 18 इयर्स आणि मॅक्सिमम 38 इयर्स ओपनसाठी. ठीक आहे, तर मॅक्सिमम 38 इयर्सपर्यंत पण सुद्धा ॲस्पिरंट यासाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, आता बघा वयोमर्यादा गणण्याचा दिनांक ही जी आहे जाहिरात प्रसिद्ध केलेला दिनांक, म्हणजे 8च्याच तारखेवरती 8 फरवरीचा जो डेडलाईन आहे, ठीक आहे, ही कट ऑफ डेट ॲज अ कन्सिडर करण्यात येईल, हे लक्षात ठेवा. ओके, इम्पॉर्टंट आहे. आणि जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंतच उमेदवाराचे वय ग्राह्य धरण्यात येईल. ओके, क्लिअर झालं? ठीक आहे, ह्या गोष्टीमध्ये निवड प्रक्रिया कशी होणार आहे, ठीक आहे, आणि CBT टेस्ट कशी होणार आहे, त्याचा एक्झाम पॅटर्न, सोबतच त्याचे प्रिपरेशन टॉपिकसुद्धा मी तुम्हाला घेऊन येईल की कुठले कुठले टॉपिक्स तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. तर ठीक आहे, याची ऑनलाईन पद्धतीने CBT टेस्ट थ्रूच आपले एक्झामिनेशन होणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे? ते खूप इम्पॉर्टंट होती आणि नोटिफिकेशनबद्दल जी तुम्हाला बरीच माहिती दिलेली आहे. या संदर्भात अजून तुम्हाला काही हेल्प हवी असेल, ठीक आहे, किंवा याची PYQs हवे असेल, तर तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सॲपच्या थ्रू किंवा कमेंट बॉक्सच्या माध्यमामध्ये कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे, या शॉर्ट नोटिफिकेशनला मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा कॅपिट्यूडचा, कारण तिथे वेळोवेळी असे डेली प्रॅक्टिस क्वेश्चन, ठीक आहे, इंग्लिश, क्वांट्स आणि रिझनिंगचे आपण देत असतो. त्यामध्ये तुम्हाला बरीच सगळे प्रॅक्टिस ही जी आहे इझिली होत असतं. ठीक आहे, या संदर्भाची संपूर्ण अपडेट ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. टेस्ट पाससुद्धा अवेलेबल आहे कॅपिट्यूड्सला, ही सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता इयरली. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या टेलिग्राम चॅनलसुद्धा फॉलो करा, जिथे तुम्हाला टाइमली अपडेट्स आणि रेग्युलर अपडेट्स पाहायला मिळतात. ठीक आहे, आपल्या चॅनल कॅपिट्यूड्सला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. इथे ॲपला क्लिक करून फ्री क्विझेस अटेम्प्ट करू शकता तुम्ही. प्रिव्हियस सेशन पाहण्यासाठी तुम्ही क्लिक करू शकता मित्रांनो. आणि काही क्वरीज असल्यास कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सॲपच्या थ्रू मला कम्युनिकेट करून विचारू शकता. ठीक आहे, दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक, व्हॉट्सॲपची लिंक, सगळ्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. या संदर्भाचा एक डिटेल व्हिडिओ प्रिपरेशन स्ट्रॅटेजी आम्ही लवकर घेऊन येतोय. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरात लवकरच.